नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मॉन्सून आणि आपला शेती व्यवसाय याचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच आहे आणि हे आपण सर्व जाणतोच। आजच्या भागामध्ये आपण या वर्षीचा मॉन्सून 2024 या संदर्भातील माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय मॉन्सून 2024 अद्यावत दीर्घकालीन अंदाज आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथील हवामान संशोधन व सेवा प्रमुख कृष्णानंद होसाळीकर। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। सर्वांना खूप आतुरता असते ते म्हणजे या वर्षीचा मान्सून कसा असेल, तर अद्यावत दीर्घकालीन अंदाज, त्याचबरोबर ते शास्त्रीय दृष्ट्या 4 विभाग आणि एक मान्सून कोर झोन या सर्वांचाच एक अंदाज। तर या वर्षीचा अंदाज काय आहे? भारतीय हवामान विभागाने काही दिवसापूर्वीच आपलं जे दीर्घकालीन पूर्वानुमान आहे मान्सूनचं, त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान दिलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की संपूर्ण देशाचा जो सरासरी पाऊस आहे त्याच्या पेक्षा जास्त अबोव नॉर्मल ज्याला आपण म्हणतो सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये वर्तवलेली आहे। आणि पावसाचे जे वितरण आहे तेही समाधानकारक आहे। जे 4 भौगोलिक विभाग आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण दक्षिण भारत, मध्य भारत, ईशान्य भारत आणि मग नॉर्थ वेस्ट भारत जो आहे, या 4 भागांमधलं पूर्वानुमान कसं असेल याविषयी हवामान विभागाने माहिती दिली। तर मध्य भारत ज्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्यही येतं, तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की पाऊस जो आहे हंगामातला तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। दक्षिण भारतामध्ये पण तशाच प्रकारची शक्यता आहे। उत्तर पश्चिम भारत जो आहे म्हणजे राजस्थानचा आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही असं म्हटलं की सरासरी इतका पाऊस असेल आणि ईशान्य भारत जे आहे नॉर्थ ईस्ट भारत त्या ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे। मान्सून कोर झोन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या भारतातली बहुतांश शेती जी आहे ती पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे, तर तो झोनला आपण मान्सून कोर झोन म्हणतो। तर त्या झोनमध्ये पण पाऊस कसा असेल तर ते पण आम्ही असं म्हटलं की तो सरासरीपेक्षा जास्त असेल। तर एकंदरच चित्र जे आहे ते समाधानकारक आहे। साधारण वितरण जे आहे किंवा त्याचा जो काही प्रवास आहे तो कसा असणार आहे? हवामान विभागाने काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की पूर्वानुमान दिलं होतं की केरळमध्ये तो कधी दाखल होणार आणि त्याच्याबरोबर अंदमानच्या समुद्रामध्ये कधी दाखल होणार। तर त्या तारखेप्रमाणे 31 तारीख जी होती ते पूर्वानुमानामध्ये आम्ही दिलेली होती। 31 मे केरळमध्ये मान्सून दाखल होणार आणि ते पूर्वानुमान असतं त्याला उणे किंवा अधिक 4 दिवसाच्या मर्यादा असतात। तर त्या हिशोबाने जर का बघितलं तर 30 मेला हवामान विभागाने जाहीर केलं की केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग तो टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसामध्ये गेल्या 4-5 दिवसामध्ये तो आपल्याला वर येताना दिसतोय। आज मान्सूनची जी रेषा आहे, आज दुपारची जे बुलेटिन आहे त्याप्रमाणे आम्ही असं म्हटलं आहे की मान्सून कर्नाटकच्या काही भागांमध्ये म्हणजे होन्नावर आहे, बेल्लारी आहे, या सर्व भागांमध्ये काल मंगळूरपर्यंत होता, आज तो अजूनही थोडा वर आलेला आहे की तो होन्नावर, बेल्लारी या सर्व भागांमध्ये आपल्याला दिसतं। आणि मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा जी ईशान्येकडची राज्य आहेत ती सर्व राज्य मान्सूनने गेल्या 2 दिवसापूर्वीच व्यापलेली आहेत। पूर्वानुमान असं आहे की पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कर्नाटकच्या जवळजवळ सर्व भागांमध्ये, रायलसीमा, त्याच्यानंतर आपलं कोस्टल आंध्र प्रदेश, ओरिसाचे काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही एक चांगली बातमी आहे की 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार, अशा प्रकारचं पूर्वानुमान आज हवामान विभागाने दिलेलं आहे। देशातील इतर राज्यांसाठी म्हणून जर या दीर्घकालीन अंदाजाचं एक महत्त्व जर सांगायचं झालं तर काय सांगाल? बहुतांश वेळी हा जो पूर्वानुमान असतो ह्या पूर्वानुमानातला बराचसा भाग जो आहे तो आपल्या देशातले जे प्लॅनिंगमध्ये काम करणारे लोक आहेत, म्हणजे योजना ज्या आखतात, दीर्घकालीन योजना ज्या आखतात, म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य असेल, पाण्याचं साठे किती आहेत, ऊर्जा कशी, आपल्याला ऊर्जेची काय गरज पडू शकेल, तर अशा प्रकारचे आणि कृषी विषयकही अशा वेगवेगळे जे आपल्याकडे मोठे मोठे घटक आहेत ज्याच्यावरती देशाचं एकंदरच स्थैर्य अवलंबून आहे। म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मान्सून जो आहे हा आपला देशाचा एक वित्तमंत्री असं म्हणतात, फायनान्स मिनिस्ट्री आपण त्याला म्हणतो। तर त्या अनुषंगाने ह्या माहितीचा खूप फायदा असतो, तशा हिशोबाने मग प्लॅनिंग केलं जातं। शेतकऱ्यांसाठी मी म्हणेन की त्यांनी पण ह्या पूर्वानुमानाचा त्यांना उपयोग आहेच, नक्कीच आहे, पण त्याचबरोबर
हवामान विभाग जे वेगवेगळे अजून पूर्वानुमान देतं, म्हणजे पुढच्या 1 महिन्यात काय होणार आहे, पुढच्या 2 आठवड्यात काय होणार आहे, पुढच्या 5 दिवसात काय होणार आहे, पुढच्या 24 तासात काय होणार आहे आणि पुढच्या 3 ते 4 तासात काय होणार आहे, अशा प्रकारची जी वेगवेगळ्या स्तरावरची जी पूर्वानुमान आहेत ती कृषीविषयक आहेत आणि हवामानविषयक आहेत. तर ह्याचाही शेतकऱ्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतात, ते नाही असं नाही आहे. तर त्याचा उपयोग जर का त्यांनी केला आणि ही जी माहिती आहे ही त्यांना आपल्या शेतीच्या दीर्घकालीन कामाच्या नियोजनासाठी त्यांना चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, याबद्दलचे मुळातच तो दाखल होण्याची आणि त्या संदर्भातली माहिती मग पुढे प्रसारित केली जाते. तर दाखल झाला आहे याचे निकष काय असतात आणि मग जसं केरळमध्ये दाखल होतो तसं देशामध्ये इतर भागांमध्ये तो दाखल होत असतो, त्याचा प्रवास होत असतो. तर मग इतर ठिकाणी आगमन होणे आणि मान्सूनचं केरळमध्ये आगमन होणे हे वेगळं का असतं? केरळमध्ये दाखल होताना तो म्हणजे आपण असं म्हणूया की त्याला एक मान्सूनचे ते एक महाद्वार आहे आपल्या देशासाठी. त्यामुळे त्याच्याकडे सगळेच घटक अतिशय उत्कटतेने बघत असतात की तो कधी भारतात येणार आणि तो समुद्रावरतून त्यावेळी येत असतो. मान्सून जो आहे त्यावेळी समुद्रावरतून येत असतो आणि त्याच्यामुळे त्याचं पूर्वानुमान एक हवामान विभाग जवळजवळ 15 ते 20 दिवस अगोदर देतो की तो या तारखेच्या दरम्यान केरळला येणार. अर्थात केरळमध्ये त्या दिवसांमध्ये रोज थोडाफार फरकाने पाऊस पडत असतो. म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये असं झालं की केरळमध्ये जवळजवळ 150 मिलीमीटर पाऊस 24 तासात पडला. बऱ्याच लोकांनी भोया उंचावला की मान्सूनचा पाऊस आहे की मान्सूनचा पाऊस आहे की नाही म्हणून तो. पण हवामान विभागाने मान्सून दाखल झाला 3 दिवसांनी म्हटलं, कारण त्याला काही निकष आहेत. म्हणजे ते काही निकष आहेत म्हणजे एक तर निकष असा आहे की पाऊस पडला पाहिजे. दुसरी गोष्ट वाऱ्यांची जी दिशा आहे तो एक घटक आहे. त्याच्यानंतर वाऱ्यांच्या दिशांची जी उंची आहे, एक पर्टिक्युलर 4.5 किलोमीटरपर्यंत हवेची उंचीवरती तशा प्रकारचे मान्सूनचे वारे आपल्याला दिसायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जमिनीतून जे उत्सर्जन होणार आहे त्याची एक आकडा आहे की 200चा आकडा आहे, तो 200च्या खाली असला पाहिजे. असे काही घटक आहेत ज्याच्याने ठरवलं जातं की आता मान्सूनसाठी लागणारे सर्व गोष्टी पूरक आहेत आणि मग आम्ही ठरवतो की मान्सून दाखल झाला. आपण प्रश्न विचारतो त्याच्या पुढे त्याचं पूर्वानुमान कसं दिलं जातं. तर त्याच्या पुढे पूर्वानुमान देताना आम्ही असं म्हणतो की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल झाला आहे, केरळच्या अजून काही भागामध्ये किंवा तमिळनाडूच्या अजून काही भागामध्ये किंवा कर्नाटकच्या अजून काही भागामध्ये आपल्याला मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल दिसते, पूरक दिसते, पोषक दिसते. तर त्यामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तो अजून पुढे सरकण्याची शक्यता आहे. अशा टप्प्याटप्प्याचं पूर्वानुमान दिलं जातं. गतवर्षी जो काही अंदाज वर्तवलेला असतो जो आणि त्यानंतर जे काही पर्जन्यमान झालेलं असतं किंवा जी काही परिस्थिती असते त्याचं विश्लेषण पाहता आत्ताचा जो काही यावर्षीचा आपण अंदाज वर्तवतो तर या दोन्ही माहितीकडं हवामान विभाग कशा पद्धतीने पाहतं? 2023च्या पावसावरती अल्निनो म्हणजे प्रशांत महासागरमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागरमध्ये एक अल्निनो नावाचा घटक आहे. तर तो दूरस्थ घटक आहे जो आपल्या मान्सूनवरती त्याचा परिणाम विपरीत होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गेल्या वर्षी 2023च्या पावसावरती त्या घटकाचा प्रभाव होता आणि त्यामुळे आपण जर का बघितलं की जूनमध्ये बहुतांश ठिकाणी देशामध्ये पाऊस पडला नाही, जुलैमध्ये पडला, ऑगस्टमध्ये परत तो संपूर्ण देशामध्ये जवळपास कोरडा गेला आणि परत सप्टेंबरमध्ये पडला. तर अशा फरकाने पडणाऱ्या पावसामुळे पावसाची आकडेवारी कधी कधी गाठली जाते, पण कदाचित त्याचा फायदा शेतकऱ्यांना हवा तितका किंवा कृषीला किंवा बाकीच्या क्षेत्रांना हवा तसा होत नाही आहे. यंदाचं जे फोरकास्ट आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की जो मागच्या वर्षीचा अल्निनो होता तो आता तटस्थ झाला, तो नाही आहे. आणि मान्सूनला पूरक असणारा ला निना जो आहे हे अजून एक दूरस्थ घटक आहे. तो जो घटक आहे तो सर्वसाधारणतः जुलैच्या नंतर परत एकदा आपल्याला तो येण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा मान्सूनच्या भारतातल्या मान्सूनला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान विभागाने यावेळी दुसऱ्या टप्प्याचं काही दिवसापूर्वी पूर्वानुमान दिलं. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की संपूर्ण देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस 106% पाऊस संपूर्ण देशामध्ये पडण्याची अपेक्षा आहे. मग सर, ज्यावेळेला शेतकरी बांधव किंवा इतर जे हवामान अंदाज वापरकर्ते असतात यांनी हा जो काही अंदाज वर्तवलेला असतो तर या सगळ्या अंदाजाचा उपयोग कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे? जर का आपल्याला ऊर्जा निर्मिती असेल किंवा ज्याला आपण हायड्रॉलिक म्हणजे पाण्याच्या साहाय्याने धरणातल्या पाण्याच्या साहाय्याने आपण ऊर्जा निर्मिती करतो, त्याच्यानंतर आपण आरोग्य सेवेवरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर कृषी जर का पाऊस उशिरा येणार असेल किंवा कमी पडणार असेल तर त्याचा परिणाम कृषीवरती आणि एकंदरच देशाच्या जे एक वित्तीय आपली एक रचना आहे
त्याच्यावरती पण आपला त्याचा परिणाम होऊ शकतो. तर असे वेगवेगळे मोठे मोठे घटक आहेत जे देशाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्याने देश संपूर्ण पुढच्या वर्षभर चालेल अशा प्रकारचे पाण्याचे साठे ह्याही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर का आपण आजच्या तारखेला बघितलं तर गेल्या वर्षी जो पाऊस कमी पडला त्याचा प्रभाव जो आहे तो गेल्या आपल्या 2 महिन्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये दिसतोय की बऱ्याच ठिकाणी पावसाचे साठे जवळपास त्यांनी तळ गाठलेला आहे. बऱ्याच ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. लोकांना पाणी आणण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी खूप लांबवर जावं लागतं. म्हणजे हे पिण्याच्या पाण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचं जे पशुधन आहे ते जगवण्यासाठी पण त्यांना लागणारं चारा धन वगैरे आहे. तर ह्या सर्व गोष्टींकडे त्यांना अतिशय व्यवस्थितपणे बघायची गरज असते. त्यामुळे हा जो पूर्वानुमान आहे ह्याच्याने कमीत कमी त्यांना एक मनामध्ये एक कॉन्फिडन्स असतो की अशा प्रकारचं पूर्वानुमान हवामान विभागाने दिलेलं आहे. मी इथे असं सांगू इच्छितो की बऱ्याचदा शेतकऱ्यांनी आम्ही असं म्हटलं की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल असं म्हटलं आहे. पण जूनचा जो पाऊस आहे, जर का आपण जून महिन्याचा पाऊस कसा असेल हा प्रश्न जर का घेतला तर सर्वसाधारणतः दक्षिण भारत आणि मध्य भारत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जे आहे या ठिकाणी पाऊस चांगला असण्याची शक्यता आहे. पण परत एकदा उत्तर भारतामधल्या बऱ्याचशा भागामध्ये, ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता पण जूनमध्ये आहे. तर ज्यावेळी पाऊस येतो, एकंदर पाऊस एक जूनला आलेला केरळमध्ये पाऊस 8 जुलैला राजस्थानपर्यंत पोहोचतो. म्हणजे जवळजवळ 40 दिवसाचे त्याचा तो प्रवास आहे. तर त्या 40 दिवसाच्या प्रवासामध्ये जून महिन्यातले काही दिवस तो मध्य भारतापर्यंत पोहोचतो, ज्याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांनाही होईल. पण त्याच्या पुढे पोहोचण्यासाठी म्हणजे दिल्लीला 30 जूनची तारीख आहे. तर त्यामुळे त्या वरच्या भागामध्ये आजही आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी उष्णलहरी, तापमान 40-45च्या वर जाताना आपल्याला दिसतंय आणि ज्याचे परिणाम आरोग्यावरती पण बहुतांश ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. तर जून हा एक मिश्र महिना असेल, त्यामुळे लोकांनी त्याच्याकडे थोडंसं सेन्सिटिव्हने आणि काटेकोरपणे बघण्याची फार गरज आहे. हा जो काही अंदाज व्यक्त करत असतो, जारी करत असतो, तर दीर्घ कालावधी अंदाज आपण सांगत असतो. या व्यतिरिक्तही इतर काही हवामान अंदाज किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील काही वेगळ्या दृष्टिकोनातून काही अजून काही अंदाज सांगितले जातात का? हवामान विभाग दर गुरुवारी पुढचे 4 आठवडे कशा प्रकारे पाऊस असेल ही माहिती देतो. तर त्याचाही फायदा शेतकऱ्यांना पुढचे 2 ते 3 आठवड्यासाठी होतो. त्याच्यानंतर पुढचे 5 ते 7 दिवस कशा प्रकारचे हवामान असेल, कुठे मुसळधार, अतिमुसळधार पाऊस असेल, अशा प्रकारचे जे इशारे असतील, अलर्ट्स असतील, पिवळ्या रंगाचे, नारिंगी रंगाचे, लाल रंगाचे जे इशारे आहेत, ही माहिती 5 ते 7 दिवसासाठी दिली जाते. तर त्याच्याकडे पण शेतकऱ्यांना ती माहिती मिळू शकते. आणि मग पुढच्या 3 ते 4 तासामध्ये आपण कधी कधी म्हणतो की पुण्यामध्ये किंवा नगरमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या भागामध्ये, परभणीमध्ये मेघगर्जनेसह पुढचे 3 ते 4 तास पाऊस पडण्याची शक्यता आहे, विजांचा कडकडाट होणार वगैरे सारखं जे आम्ही इशारे देतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या समयावरती, वेळेवरती आधारित जे काही आपल्याकडे पूर्वानुमानाची वेगवेगळी साधनं आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. आमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं वैशिष्ट्य असं आहे की दर 15 मिनिटांनी ती अपडेट होते. त्याच्यामध्ये संपूर्ण देशाची निरीक्षण केलेली नोंदी वेबसाईटवरती आपल्याला मिळतात. उपग्रहाद्वारे मिळणारी छायाचित्र असतात, रडारद्वारे मिळणारी छायाचित्र असतात. आणि मी तर असं म्हणतो की आजकाल देशातलाच नव्हे तर आपल्या राज्यातलेही शेतकरी आणि एकंदरच जो आहे तो प्रगत शेतकरी असं म्हणायला हरकत नाही आहे. तर त्यामुळे मोबाईल ॲप्स आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या स्थानिक भाषेतले आहेत, मराठीमध्ये पण आपल्याकडे ॲप आहेत. जसं मौसम ॲप आहे तर तो त्यांनी वापरायला हरकत नाही आहे. दामिनी ॲप आहे ज्याचा फायदा त्यांना कुठे विजा पडणार आहेत त्याचा पण फायदा होतो, कारण बऱ्याचदा त्याच्याने शेतीचा, पशुधनाचं नुकसान बऱ्याचदा होऊ शकतं. तर अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्यांनी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. एक चांगली गोष्ट मी ते सांगू इच्छितो की आपलं एक राज्य संपूर्ण देशामध्ये असं आहे, एकच राज्य असं आहे की जिथे 3 मोठी महत्त्वाची केंद्र आहेत. म्हणजे जिल्हास्तरीय तर आपल्याकडे आहेत, पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पुणे जे संपूर्ण देश स्तरावरती काम करतं, त्याच्यानंतर नागपूर जे विदर्भ आणि मध्य भारतावरती काम करतं, आणि मुंबई जे पश्चिम आपला जो भाग आहे, क्षेत्र आहे त्याच्यावरती काम करतं. ही महत्त्वाची केंद्र आहेत
ज्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांनी आणि बाकीच्या सर्वांनी घ्यावा. काही वेळेला मान्सूनमध्ये ब्रेक होतो, जसं आपण उल्लेख केला गेल्या वर्षीचा अल निनोमुळं झालेला परिणामामुळं जो काही मान्सूनवरती जो काही परिणाम दिसून आला, तर तो जो काही खंड होणं आहे किंवा काही वेळेला काय होतं की आकस्मिक काही पीक नियोजन आपल्याला करावं लागतं. तर अशा पद्धतीच्या संकटांना किंवा अशा पद्धतीच्या आव्हानांना हवामान विभाग कसं सामोरं जातं? 1 जून ते 30 सप्टेंबर हा मान्सूनचा सर्वसाधारणतः आपला कालावधी आहे. तर 1 जूनला पाऊस पडायला सुरुवात होईल आणि 30 सप्टेंबरला संपेल का? नाही. तर त्याच्यामध्ये त्याचे काही पल्सेस आहेत. म्हणजे तो काही दिवस असेल, काही दिवस मंद असेल, काही दिवस परत येईल. अशा टप्प्याटप्प्याने येणारा तो पाऊस आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचं पूर्वानुमान ज्यावेळी आम्ही देतो त्यावेळी त्यांनी जे एक 7 ते 15 दिवसाचं पूर्वानुमान आहे ह्याच्याकडे बघायची गरज आहे. मग त्यांना कळेल की पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये त्यांच्या विभागामध्ये किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं पावसाचं चित्र अपेक्षित आहे. मगाशी आपण एक पावसाचा खंड म्हणालात, तर पावसाचा खंड ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि ही अतिशय व्यवस्थितपणे आमच्या गणिताद्वारे आम्हाला सांगता येते की ह्या तारखेपासून तो खंड पडायची शक्यता आहे. तर तो जो खंड पडतो ते जवळजवळ आम्हाला 8 ते 10 दिवस अगोदर आम्ही सांगू शकतो आणि त्याचा फायदा मग शेतकऱ्यांना त्याच्या एकंदर पाण्याचं नियोजनासाठी होऊ शकतो. पण हा खंड झाला एक भाग. पण कधीकधी पाऊस संत होतो आणि शेतकऱ्यांची अपेक्षा असते की प्रत्येक कृषीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्यांना हवा तसा पाऊस लागतो. त्यांना शक्यतो मध्यम स्वरूपाचा पावसाची गरज असते. पण झालंय काय की क्लायमेट चेंजमुळे अशा प्रकारचा मध्यम स्वरूपाचे पावसाचे दिवस जे आहेत ते आता कमी होताना दिसतंय. पाऊस पडताना 600 मिलीमीटर, 800 मिलीमीटर, 900 मिलीमीटर 8 दिवस पडत नाही आणि एक दिवस खूप मुसळधार पडतो. त्याच्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना आणि हवामान विभागालाही एक वेगळं आव्हान आहे. पण मला असं वाटतं की त्या हिशोबाने त्या अनुषंगाने पण हवामान विभागही काम करतो की कशा प्रकारे अशा प्रकारच्या मुसळधार अतिमुसळधार पावसानं तोंड देता येईल, त्याचबरोबर संत पावसाच्या दिवसांनी कसं तोंड देता येईल. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकंदरीत आपल्याला कामाच्या नियोजनामध्ये आणण्याची गरज आहे असं मी म्हणेन. बदलत्या वातावरणामुळे अगदी कमी वेळेत भरपूर पाऊस पडतो किंवा खूप मोठा खंड पडतो आणि पाऊस पडत नाही. तर अशा जे काही ह्या घटना घडतात किंवा हा जे काही आपत्कालीन परिस्थिती म्हणूयात आपण, अशा ज्या घटना होत असतात, तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण हे एकूण नियोजन किंवा अंदाज करत असतो, तर ही लोकांपर्यंत पोहोचवायची जी काही माहिती असते तर ती कशा पद्धतीने पोहोचवली जाते? मला असं वाटतं की संपूर्ण राज्यातल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांपर्यंत वेळेवरती माहिती, स्थानिक भाषेमध्ये माहिती आणि त्यांना समजेल अशा प्रकारे ती माहिती तेवढ्या सोप्या पद्धतीने ती माहिती पोहोचवणं हे एक मोठं आव्हान आहे. अर्थात पूर्वी फक्त वेबसाईट होते, दूरदर्शन, टी व्ही हे तर प्रचंड मोठी माध्यम आहेत ज्याच्याने आपण नेहमीच शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो. पण आजकाल मोबाईल जो आहे तो आपल्या एक शरीराचा भाग झाला असं मी म्हणेन. आणि सोशल मीडिया, हवामान विभागाने काय केलं की गेल्या 1-2-3 वर्षामध्ये सोशल मीडियावरती पण अशा प्रकारची माहिती द्यायला सुरुवात केली. तर सोशल मीडियाचा उपयोग असा होतो की फक्त स्थानिक भाषेमध्ये नाही तर त्याच्यावर काही चित्रही त्याच्यामध्ये टाकता येतं. उपग्रहाचे चित्र टाकता येतं, काही आराखडे टाकता येतात, काही ग्राफ्स टाकता येतात. तर त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना व्हायला लागला आहे. आणि अजून एक मी सांगतो की फार मोठा मोबाईलची त्याच्यासाठी गरज नाही आहे. हवामान विभाग आता असं म्हणतं आहे की तो फक्त ऑडिओ मेसेज जो असेल तोही त्याच्यामध्ये असेल. म्हणजे एखाद्याला बाय चान्स वाचण्यामध्ये काही अडचण असेल तर त्याला तो मोबाईल दाबला की त्याला मेसेज मिळेल की तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यामध्ये आहात, लातूरमध्ये आहात, तर पुढच्या 4 तासामध्ये लातूरमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे किंवा पुढचे 4 ते 5 दिवस हवामान विभागाने नारिंगीचा अंदाज दिला किंवा रेड अलर्ट दिलेला आहे, तेव्हा कृपया तुमच्या तशा प्रकारचं नियोजन करा. अशी माहिती स्थानिक मराठीमध्ये, राज्यामध्ये मराठीमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये मग ती तशा प्रकारे दिली जाते. तशा प्रकारची साधनं हवामान विभागाने निर्माण केलेले आहेत आणि त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच देशातल्या सर्व शेतकऱ्यांना होतो असं मी म्हणेन. तुम्ही ज्या वेळेला ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवताय तर त्या बदल्यात किंवा त्याची एक प्रतिक्रिया म्हणून शेतकरी बांधवांकडून आपल्याला काय प्रतिक्रिया मिळतात? शेतकरी मेळावे करतो, त्यांच्याशी संपर्क साधतो कृषी विभागातर्फे किंवा आम्ही स्वतः आमचे जे वैज्ञानिक आहेत किंवा आमचे जे लोक आहेत ते बांधावरती जातात, तिकडच्या शेतकऱ्यांची त्यांच्या लोकांशी संवाद साधतात आणि त्यांना विचारतात की आम्ही गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं पूर्वानुमान दिलं, तुमच्यापर्यंत पोहोचलं का? काही लोक म्हणतात की नाही पोहोचलं, परिस्थिती आहे तशी. आणि बरेचदा लोक म्हणतात की पोहोचलं साहेब, त्याचा फायदा आम्हाला झाला किंवा पोहोचलं, चांगला फायदा झाला, काही ठिकाणी आमचं नुकसान झालं, काही ठिकाणी फायदा. एक मिश्र
स्वरूपाची एक फीडबॅक जो आहे, पण हा जो फीडबॅक आहे जो आपण म्हणतो तो हा अजून आमच्याकडे खूप मोठ्या संख्येने यावा ही आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की फोरकास्ट चांगलं असेल तरी सांगा. फोरकास्ट जे दिलं आहे पूर्वानुमान त्याच्यामध्ये जर का काही वेगळी बाब घडली असेल त्याविषयी पण आम्हाला सांगा, जेणेकरून काय होईल की या संवादाने पुढचं जे प्रोडक्ट असेल ते नक्कीच चांगलं सुधारित आवृत्ती त्याची असू शकते. संदेश पोचवण्याची जी प्रक्रिया आहे याचा विचार करता म्हणून जे काही उपक्रम राबवले जातात तर त्या उपक्रमाबद्दल सांगावं. याच्यामध्ये आम्ही असं करतो की एक जे मी म्हणालो जसे कृषीविषयक मेळावे असतात, शेतकरी मेळावे आम्ही करतो, शेतकऱ्यांशी संवाद साधतो. त्याचबरोबर जे आपल्याकडे आपदा नियंत्रण विभाग आहे राज्याचा त्यांच्याबरोबर संवाद साधला जातो. आता काही दिवसांमध्येच राज्याचे मुख्यमंत्री खरीप पिकांचा आढावा ते घेणार आहेत. तर तशा प्रकारचे आढावे घेतले जातात की कशा प्रकारे एकंदर नियोजन. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत हे जे उपक्रम आहेत याच्याकडे हवामान विभाग जास्त लक्ष देतं. कारण ज्या प्रतिक्रिया असतात ग्राउंड ट्रूथ ज्याला आपण म्हणतो ते अत्यंत महत्त्वाचं असतं. हवामान विभागाकडे 1901 पासून 2023 म्हणजे जवळजवळ 125 वर्षाचा डिजिटल डेटा आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय डेटा आहे. आपल्याकडे पाऊस किती आहे, आर्द्रता किती आहे, तापमान किती आहे, कमाल तापमान, किमान तापमान, किती उष्ण लहरी, किती शीत लहरी आहेत. राज्य जे आहे आपलं हे भौगोलिकदृष्ट्या जर का बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हवामान इथे बघतो. म्हणजे मराठवाड्यातला उन्हाळा आणि कोकणातला दमटपणा ह्या दोन अतिशय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज आपण पूर्वानुमान देताना आम्ही कोकणामध्ये आम्ही म्हणतो हॉट अँड ह्युमिड म्हणजे दमट आणि उष्ण. विदर्भामध्ये देताना आम्ही म्हणतो कोरडं, शुष्क आणि उष्ण. तर त्याचे आरोग्यावरती होणारे परिणाम, त्याचे शेतीवरती होणारे परिणाम, पाण्याच्या साठ्यांवरती होणारे परिणाम आणि एकंदरच जनजीवनावरती होणारे परिणाम हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे हवामान विभागाने काय केलं आहे की आता फक्त फोरकास्ट न देता फोरकास्टबरोबर त्याचे परिणाम काय होऊ शकतील हेही हवामान विभागाने सांगायला सुरुवात केली, ज्याला आपण इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट. अजून एक चांगली गोष्ट मी ते सांगू इच्छितो की जानेवारीपासून 2024 जानेवारीपासून हवामान विभागाने आपल्याकडे जे पंचायत राज्य मंत्रालय आहे त्यांच्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर काम करून आता आम्ही ब्लॉक लेवलवरती फोरकास्ट द्यायला सुरुवात केलेली आहे. पूर्वी फोरकास्ट जे होतं पूर्वानुमान ते जिल्हास्तरीय होतं. आता पंचायत मंत्रालयाचं आम्ही बरोबर काम करतो आहे आणि त्याच्याने आता आम्ही रोज अशा प्रकारचं पूर्वानुमान जनरेट करतो आहे की जे जिल्हास्तरीय नसून ते ब्लॉकस्तरीय असेल, तालुक्याचे खाली असेल. तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? हवामान विभाग नेहमी शेतकऱ्यांना असं सांगत असतं की पेरणीसाठी घाई करू नका. हवामान विभाग त्या जिल्ह्यातल्या कृषी विभागाला सांगेल की अशा प्रकारे पाऊस आणि कृषी विभाग मग त्या जमिनीची एकंदर ओल बघून किती आर्द्रता आहे तिथे त्या हिशोबाने मग शेतकऱ्यांना सांगितलं की आता तुम्हाला पेरणी करायला हरकत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारचं जे दुबार पेरणीचं संकट वगैरे जे आहे हे त्यांना टाळता येईल. आणि एक चांगली माहिती मिळण्यासाठी आणि ती खरोखर आहे की नाही हे बघण्यासाठी हवामान विभागाच्या संपर्कात राहा. आणि जर का आजूबाजूने दुसरे कुठून काही बातम्या तुम्हाला कळत असतील तर कदाचित त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा किंवा मी असं म्हणेन डोळसपणे बघा. असं नाही की मी म्हणतो की ते सर्वच लोक चुकीचं सांगतात, पण हवामान विभाग जे ज्याला आपण म्हणतो ऑथराइज डीलर, तर तसं त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी एकदा त्यांच्याकडे बघितलं. हवामानविषयीचे वेबसाईट आहेत आमच्या आणि त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत, त्याच्याकडे त्यांनी बघावं. ॲप्स आहेत त्याची माहिती घ्यावं, वृत्तपत्र आहेत जसं हे आज दूरदर्शनवरती आज आपला हा कार्यक्रम होतो आहे. तर हा नक्कीच कार्यक्रम सह्याद्रीमार्फत संपूर्ण राज्यातल्या गावागावामध्ये पोचत असेल तर मला असं वाटतं की ह्याचा फायदा शेतकऱ्यांनी नेहमी घ्यावा. हवामान विभागाशी संपर्कात राहा. हवामान विभागाचा एक मोटो आहे हर हर मौसम घर घर मौसम. म्हणजे हवामान जे आहे ते प्रत्येक घरापर्यंत पोचण्याची आमची एक अपेक्षा आहे. आणि त्यामुळे जर का ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलं तरच ही सगळ्या प्रक्रियेला अर्थ असेल असं मी म्हणेन. आपल्या सर्वांना 2024च्या पावसाच्या हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असेल तर हवामान विभागाशी डायरेक्ट संपर्क करा. आम्ही नक्कीच तुम्हाला हवी ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू. नक्की सर, आपण खूप महत्त्वपूर्ण आव्हान शेतकरी बांधवांना केलेलं आहे. आपण देखील वेळात वेळ काढून आम्हाला माहिती दिलीत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवलीत. तर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.